शिक्षण खात्याकडून उच्च न्यायालयाचा अवमान, आर.टी.ई प्रवेशाची 1 किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे. उच्च न्यायालयाने आर.टी.ई प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र त्याबाबत दुरुस्ती पोर्टलवर शासनाने केलेली नाही. त्या परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत हटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. जर आगामी 12 तासात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आर.टी.ई प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही आर.टी.ईच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आलेले नाही. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी 1 किमी दिसत आहेत. परिणामी 3 किमी परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी मिलिंद बनकर, बाळेश हत्ती अंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मोरे, रोशन त्रिभुवन, निलेश जाधव, सचित भांतबरे, साहिल उदुगडे उपस्थित होते.